मित्रांनो, आज आपण सकारात्मक संवाद, आनंददायी संवाद आणि प्रेरणादायी संवाद, हितकारक संवाद या संदर्भानं आपण बोलणार आहोत. जीवनामध्ये माणूस संवाद साधत असताना तो स्वतःशी साधतो आणि इतरांशी साधतो. आता स्वतःशी संवाद साधत असताना तो कोणत्या दर्जाचा संवाद साधतो त्यावर त्याची मानसिक आरोग्य, तसेच इतरांसंबंधी असणारे त्यांचे संबंध किंवा त्याची सेल्फ इमेज म्हणजे स्वप्रतिमा अवलंबून असते. जर तुम्ही स्वतःशी बोलत असताना सकारात्मक बोललात, प्रेरणादायी बोललात आणि हितकारक बोललात. सकारात्मक बोलला की सकारात्मक भावना तयार होतात, सकारात्मक कल्पना तयार होतात, सकारात्मक चित्र तुमच्या डोळ्यासमोर तयार राहते. आणि मग त्या सकारात्मक भावना, सकारात्मक कल्पना, सकारात्मक बाबींचा तुमच्या चित्तावर परिणाम होत असतो. जे तुम्ही बोलता, जे तुम्ही पाहता, जे तुम्ही ऐकता, तसं तुमचं चित्त बनते. ते जे काही आपण अनुभवतो मानसिक पातळीवर, कल्पनेच्या पातळीवर, ते सुद्धा चित्तामध्ये साठवलं जातं. आणि जे काही साठवलं जाते ते माणसाला आठवत असते. जे आठवते ते तुम्हाला ज्ञान देते, प्रेरणा देते, आनंद देते. सुखदायी गोष्टी आठवल्या तर तुम्हाला सुख मिळते आणि दुःखदायक गोष्टी आठवत बसला तर तुम्हाला दुःख मिळते. काय आठवायचं आणि काय साठवायचं हे आपण जे साठवून ठेवलंय त्यावर ते बरंचसं अवलंबून होते. म्हणून मित्रांनो, तुम्ही स्वतःशी बोलत असताना काही वाक्य मी तुम्हाला सांगेन, असे बोलत जा. पहिल्यांदा मी सांगेल की तुमच्या जीवनामधल्या ज्या काही तुम्हाला गोष्टी साध्य करायच्या आहे त्या गोष्टी साध्य होत आहेत असं बोला. दिवसेंदिवस माझी आर्थिक परिस्थिती छान होत आहे. दिवसेंदिवस माझ्या बँक बॅलन्स वाढत आहे. दिवसेंदिवस माझं आरोग्य उत्तम होत आहे. दिवसेंदिवस माझे रिलेशन चांगले होत आहेत. दिवसेंदिवस माझी भाषा चांगली होत आहे. दिवसेंदिवस माझं, तुम्ही युट्यूबर असाल तर दिवसेंदिवस माझे फॉलोअर्स, माझे व्ह्यूज वाढत आहेत. अशा पद्धतीनं जर तुम्ही बोलत राहिलात तर तुमचं त्यावर फोकस येते, वाढत आहे ते कसं त्यावर. आणि मग तुमच्या प्रगतीला एक प्रेरणा मिळते आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि सेल्फ इमेज पण वाढते. आणि आता आपण दुसऱ्यांशी संवाद साधत असताना आपल्या कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्या बोलण्याचा आधार जेव्हा खोटेपणा असतो, आपल्या बोलण्याचा आधार जेव्हा बेकायदेशीरपणा असतो, तेव्हा तुमच्या भाषेमध्ये जो काही सच्चाई असायला पाहिजे, सत्यता असायला पाहिजे, ती येत नाही. आणि जेव्हा तुम्ही काहीतरी लपवता, तेव्हा तुमच्या भाषेमध्ये जो काही सत्यता असते ते प्रगट होत नाही. आणि जेव्हा तुम्ही खोटं बोलता, जे केव्हा तुम्ही बेकायदेशीर बोलता, जे केव्हा दुसऱ्याच्या हिताचं न बोलता अहिताचं बोलता, तेव्हा मन तुम्हाला खाते. मग तुम्ही डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाही. आणि तुम्हाला तो जो दुसरा माणूस जर तुमच्याशी बोलताना मग तुम्ही खाली मान घालता, डोळे खाली घालता. म्हणजे आंखों में आंखें डालकर बात करना, डरना नाही, या पद्धतीनं आपण स्वतःला सांगितलं पाहिजे. पण त्याचा बेस जो असतो सत्यता असलं पाहिजे. बघा, तुम्ही स्वतःला अनुभवा की तुम्ही जेव्हा बोलत असता आणि ते जर खोटं बोलत असता तर तुमचं मन साथ देत नाही, तुमचा आत्मा साथ देत नाही. म्हणतात बा, त्याचं मन साथ देणार आहे, त्याचा आत्मा त्याला साथ देणार आहे. मग तो काय घालतो, खाली मान घालून बोलतो, इकडे बघून बोलतो, तिकडे बोलून बोलतो. आणि त्या बोलणं कधी संपेल आणि कधी बंद होईल असं त्याला वाटत आहे. ह्याच्यामुळे त्या संवादामध्ये जो आनंद वाटायला पाहिजे तो आनंद का वाटत नाही, तर जेव्हा तुम्हाला तो संवाद वेदनादायी आहे असं वाटायला लागते, तो संवाद तुम्ही टाळायला लागता, ती माणसं टाळायला लागता, त्यांच्याशी बोलणं टाळायला लागता. पण तुम्ही अशा वेळी काय करायला पाहिजे? मग काय करता येईल अशा वेळी? तर तुम्हाला पुढचा व्यक्ती जे काही बोलायलाय तर ते पहिल्यांदा ऍक्सेप्ट करायला पाहिजे. यस, हे माझं चुकतंय आणि तू मला अजून माझं काय चुकते हे सांग. आणि मला ते आनंद वाटेल, मनात तुमचा सकारात्मक संवाद होईल आणि तुम्हाला तो संवाद आनंद देणारा ठरेल.
जेव्हा आपल्या बोलण्याचा आणि जगण्याचा संबंधच असत नाही, तेव्हा ते बोलणं, तो संवाद आनंदही ठरत नाही. बघा तुम्ही, आपण बऱ्याच काही गोष्टी सांगतो. एखादा व्यक्ती जर व्यसन करतो आणि तो जर सांगायला लागला की व्यसन करू नये, तेव्हा तो जर आतून बोलायला पाहिजे, तो बोलू शकत नाही. आँखों में आँखें डालकर बात करना, या पद्धतीने तो बोलत नाही. तर त्याचं कुठंतरी ओठ हालतात आणि त्यालाही वाटत असतं, अरे मी हे कुठंतरी स्वतःला फसवत आहे. आणि मित्र, तुम्ही लोकांना काही वेळ फसवू शकाल, पण तुमच्या बॉडी लँग्वेजला फसवू शकत नाही, तुमच्या मनाला फसवू शकत नाही. मग तुमचा आणि जे गोष्ट सत्यपूर्ण, हितकारक आणि आत्मविश्वासानं बाहेर येत नाही, ती गोष्ट तुम्हाला आनंद देत नाही. त्यामुळं तुमच्या जगण्याशी संबंध, जे म्हणून तथागत गौतम बुद्धांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे, तुम्ही असं बोला, जे तुम्ही बघितलं असेल तर बघलो म्हणून सांगा, तुम्ही अनुभवलेलं असेल तर अनुभवलं म्हणून सांगा, ऐकलेलं असेल तर ऐकलं म्हणून सांगा, वाचलेलं असेल तर वाचलं म्हणून सांगा. मग तो संवाद तुम्हाला आनंदही देते. ते सम्यक वाणी होते आणि सम्यक वाणी ही जीवनाला आनंद देते. जेव्हा बघा, पती पत्नी जेव्हा बोलत असतात, जेव्हा ते एकमेकाला मोटिवेट करणार बोलतात, तेव्हा ते एकमेकाशी बोलावं वाटते त्यांना. जेव्हा एकमेकाच्या उणिवा शोधायला जातात, तेव्हा त्यांचं बोलणं, संवादाचं रूप हे वादात येते आणि वादाचं रूप वितंडवादात येते आणि त्याच्यातून वेगवेगळे दुष्परिणाम भोगतात. म्हणून पहिल्यांदा माणूस जसा आहे तसा तुम्हाला ऍक्सेप्ट करता आला पाहिजे. आपण बऱ्याचदा त्याच्या काळ्या बाजूवर फोकस करत असतो, त्याच्या उणिवावर फोकस करत असतो आणि तसा संवाद त्याला टॉर्चर करण्यासाठी बोलत असतो त्याच्यासोबत. मग असं जेव्हा त्याला वेदना देणारं, त्याला टॉर्चर करणारं, त्याच्या हिताचं नसणारं जेव्हा आपण बोलायला लागतो, तो माणूस तुमच्या बोलण्यामध्ये रस घेत नाही. मग तेव्हा तो रस घेतला नाही, पुढचा माणूस तुम्हाला जेव्हा प्रतिसाद देत नाही, तेव्हा तुमचं बोलणं, तुमचा संवाद हे आनंदही होऊ शकत नाही. हा एक मुद्दा आहे. म्हणून हितकारक, प्रेरणादायी, सुखकारक तुम्हाला बोलता आलं पाहिजे. तर दुसरा शेवटचा एक मुद्दा मी सांगणार आहे, की तुम्ही जेव्हा जे काही बोलणार आहात, तर त्या बोलण्यामध्ये एकच लक्षात ठेवा, ते बोलणं कायदेशीर ठेवा. जेव्हा मग काय होते, बऱ्याचदा तुम्ही काही भावनेच्या भरात बोलून जाता. जेव्हा भावनेच्या भरात बोलता, मग त्याच्यावर टीका होते आणि मग पुन्हा कोणाशी बोलणंच नको बाबा. त्या दिवशी बोललो, रेकॉर्डिंग झालं आणि आता तेव्हापासून काही माणसं बोलणंच टाळतात. त्यामुळं आपण हे एक लक्षात ठेवलं पाहिजे, की आपल्या बोलण्याचा बेस हे कायदेशीर असावा, फायदेशीर असावा. त्यामुळे सकारात्मक संवाद. तिसरा एक महत्वाचा घटक आहे, तुम्ही बोलत असताना इतरांचं पण ऐकून घ्या. संवाद आनंददायी होण्यासाठी प्रत्येक पुढच्याला महत्व द्या. त्याचं काय म्हणणं ऐकून घ्या. पूर्ण ऐकल्यानंतर मी बोलू का? आणि त्यातलं आणि त्यानं जेव्हा काही बोललेलं असतो, त्याचं सगळंच काही चुकीचं असत नाही, चुकीचं रॉंग असत. तुझं बोलणं नाही, हे मला काही पटलं नाही, असं म्हणता, तुझं त्याचं काय पटलंय तेवढं सांगा. आणि मला जे काही पटलं नाही, ते पटलं नाही असंही न म्हणता तुम्हाला म्हणता येईल, की याच्यापेक्षा असं करूया का? यापेक्षा आपण असं करूया का? असं केलं तर कसं राहील? म्हणजे जेव्हा आपण पुढच्याला विश्वासात घेऊन बोलतो, पुढच्याला जेव्हा आपण त्याचं ऐकून घेऊन बोलतो, जेव्हा पुढच्याचं ऐकून घेतलं तरी तो पुढचा अर्धा समाधानी होतो. बऱ्याचदा माणसं काय करतात, पुढच्याचं ऐकून न घेता बोलायला सुरुवात करतात, मग संवाद नीट होत नाही. मग त्यामुळे तुम्हाला पूर्ण काय म्हणायला लागले ते एकदा ऐकून घ्या. मग तुम्ही जेव्हा संवादामध्ये घाई असते, तेव्हा संवाद आनंदही ठरत नाही. पुढच्या भागात आणखीन काही महत्वाचे विषय घेऊन बोलतो. त्या ठिकाणी आमच्या आज मित्र राजेश गायकवाड सरांनी ही शूटिंग करण्यासाठी सहकार्य केले. आज आम्ही गार्डन मध्ये आलेलो आहोत आणि निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आपल्याशी संवाद साधून आम्हाला खूप छान वाटलं. उद्या नवा विषय घेऊन भेटूया. नमस्कार.